चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज खरं तर आपण आलेलो आहोत श्री स्वामी समर्थ चित्रमंदिर या ठिकाणी सत्यशोधक नावाचा चित्रपट लावण्यात आलेला आहे। तर लोकांना काय वाटते, प्रेक्षकांनी हा चित्रपट खरं तर आता बघितला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। ताई, कसा वाटला चित्रपट? खूपच सुंदर आहे। ॲक्च्युली हा सगळ्या मुलांना म्हणजे आत्ता जी नवीन पिढी आहे त्या पिढींना हा पिक्चर दाखवायला पाहिजे। आणि खरंच महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे आणि सावित्रीबाई फुलेंनी म्हणजे आमच्यासारख्या लेडीजसाठी काय काय केलं आहे ते याच्यातून बघायला मिळालं। आणि नवीन मुलांना, नवीन पिढीला हा पिक्चर सिरियसली दाखवायला पाहिजे। खूप सुंदर पिक्चर आहे। ओके, आणि एकूणच जर आपण पाहिलं तर म्हणजे प्रथमच सत्यशोधक हा जो चित्रपट आहे, स्टार्टिंग जी होती जी आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहतो, म्हणजे त्यांचं सगळे बोलतात, परंतु त्यांची समाधी जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी याच्यामध्ये शोधून दाखवलेली आहे आणि त्याची स्टार्टिंग तिथून सुरुवात ह्या पिक्चरला केलेली आहे। ओके दादा, तुम्ही काय सांगाल? खूपच छान चित्रपट आहे आणि याच्यामध्ये पिक्चरमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी खूप काही नवीन आहे। हे खूप पाहण्यासारखं, खरं जे काही घडलं त्यांनी आपलं खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे आणि पिक्चर पाहून खूप छान वाटलं, मग एकदम छानच आहे। ओके, तुम्हाला काय वाटतं? खूप छान चित्रपट होता। अगदीच म्हणजे एक मोटिवेशनल, आजच्या जी सामाजिक परिस्थिती आहे त्याला नक्कीच हा प्रेरणादायी म्हणजे देणारा एक चित्रपट आहे। आणि हा चित्रपट फक्त थिएटरमध्ये न दाखवता प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक गावाच्या चावडीमध्ये आणि जिथे सार्वजनिक उत्सव होतात त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे, हीच म्हणजे। आणि जे सत्यशोधकची टीम आहे, मनापासून शुभेच्छा। खूप छान। तुम्हाला काय वाटतं? की पिक्चर बघत असताना सत्यशोधक म्हणजे नेमकं काय आहे, सत्याचं शोधन म्हणजे नेमकं काय, समाजाची पिळवणूक कुठं होत होती, नेमका समाज कुठल्या दिशेला चालला होता, हा समाज परत एका ठिकाणी आणण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी एवढं मोठं कार्य केलं। हे 3 तासात आपण समजू शकत नाही, त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं आहे। आणि खरं तर आम्ही ज्यांच्याबरोबर राहतो आहे आत्ता, हरिभक्तपरायण बंडातात्या कराडकर, त्यांचे विचार हे संतांचे विचार आणि ज्योतिराव फुलेंचे त्यावेळेसचे जे विचार होते त्या विचारातली जी साम्यता मला आज दिसली। आणि त्यांनी, सावित्रीबाईंनी जे कष्ट घेतले, कारण ते कष्ट पिक्चरमध्ये बघून होणार नाहीत, समजून होणार नाहीत, मात्र दिग्दर्शकांनी महात्माजींना जो महात्मा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या समाजासाठी जे त्यांनी कार्य केलं आहे हे खूप मोठं कार्य आहे। आजची ज्या मुली शाळा शिकतात, ज्या कॉलेजला जातात, ज्या मजा करतात किंवा शिक्षण घेऊन अमेरिकेत जातात, आज आपण ज्यांच्या जीवावर खरं बोललं तर आईच करतो, त्या पायाच्या दगडांनी आपल्यासाठी काय केलं आहे ह्याची जाणीव हा पिक्चर दाखवून देणार आहे। मी असं सांगतो की आपल्या सगळ्या समाजातील सगळ्या व्यक्तींनी हा पिक्चर बघावा, शाळेतल्या प्रत्येक मुलांनी हा पिक्चर बघावा, प्रत्येक शिक्षकांनी, प्रत्येक प्राध्यापकांनी विनंती करावी की हा प्रत्येकाने पिक्चर बघून या पिक्चरमध्ये नेमकं सत्य काय दाखवलं आहे याचा प्रयत्न शोधण्याचा करावा। बाळा, तू आता म्हणजे ही वेशभूषा धारण केली आहे, ती कुणाची आहे नक्की आणि कसा वाटला तुला पिक्चर? भारी वाटलाय। तुझं नाव सांग मला। शिवांश महेश्वरकर। बरं, तू हे पोशाख धारण केला, कुणाचा आहे तो? महात्मा ज्योतिराव फुले। काय वाटलं तुला पिक्चर बघितल्यानंतर? काय वाटलं? चांगलं वाटलं, म्हणजे की शिक्षका म्हणजे एका स्त्रीने एक अख्खी शाळा निर्माण केली, ते विषय माहिती चांगलं वाटलं। ताई, तू मला सांग की तुला कसा वाटला? तू पण सावित्रीबाईंच्या म्हणजे वेशभूषा धारण केली, तर काय वाटलं तुला पिक्चर बघून? मस्त वाटलं। तुझं नाव सांगा आधी. मिताली मिलिंद माने। काय वाटलं पिक्चर बघितल्यानंतर? काय वाटलं? मस्त वाटलं, म्हणजे असं सत्यशोधक ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी चळवळ चालू केली त्या चळवळीच्या मागे एकच उद्देश होता की आपला जो बहुजन समाज आहे हा समाज कुठं विखुरला जाऊ नये, त्या समाजाने कायम आपलं एक संघ राहून आपले जे हक्क आहेत ते बजवावेत आणि इतर जे काही थोटांड करणारे लोक आहेत त्या लोकांना थोडंसं कुठंतरी आहे ना पूर्णविराम देऊन आपली जी सत्याची भूमिका आहे ही कायम सत्यच ठेवली पाहिजे। तुम्हाला काय वाटलं? खरं तर महाराष्ट्रात सर्वात प्रथम शिवजयंती साजरी करणारे मासा खेळे गुरु कोणत्याचा, पोवाडा गातो छत्रपती शिवरायांचा, असं सांगून खरं तर छत्रपती शिवरायांचं वर्णन करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, खरं तर यांचा हा सत्यशोधक हा चित्रपट आज जेजुरीमध्ये या ठिकाणी प्रदर्शित होत असताना या सर्व टीमचं प्रथमतः मी जिजामाता विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य सन्माननीय सागर सर आणि आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने या सर्व टीमचं त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो।
खरं तर या चित्रपटामधून जर आपण पाहिलं तर या टीमने आम्हाला फोन केला, आमच्या राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्याने सांगितलं असा असा चित्रपट सत्यशोधक हा चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित होतो आहे. मग त्यांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी 2 विद्यार्थी निवडले. त्याच्यामध्ये ही मिताली मिलिंद माने या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांचा पोशाख परिधान केला आणि विरकर हा विद्यार्थी आमच्या विश्वविद्यालयाचा त्यानं महात्मा ज्योतिराव फुले यांचा पोशाख या ठिकाणी परिधान करून इथं आले. खरं तर चित्रपट पाहून अतिशय आनंद झाला की महात्मा ज्योतिबा फुलेने खरं तर अंधारातून प्रकाशाकडे कशा पद्धतीने आपण गेलो पाहिजे, तशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. माझ्या अगोदर आमचे सहकारी मार्गदर्शकांनी अतिशय चांगली भूमिका मांडली. त्यांनी सांगितलेल्या भूमिकेवरती आपण वाटचाल करून कशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो आपल्याला विचार घालून दिलेला आहे त्या विचारावरती यापुढे आपण निश्चितपणे वाटचाल करू हेच या निमित्ताने सांगतो. आणि आम्ही सर्वांनी हा चित्रपट पाहिला आहे, इतर सर्वांनी सुद्धा या महाराष्ट्रातली सर्वांनी हा चित्रपट पाहावा हेच या निमित्ताने सांगतो. थांबतो. धन्यवाद. तुम्हाला काय वाटलं? सत्यशोधक ह्या पिक्चरमधून असं स्पष्ट होतं की सर्व समाजाला न्याय मिळावा हे त्यांनी चांगलं काम केलं. सत्यशोधक बहुजन समाज क्रांती फेडरेशन संस्थापक अध्यक्ष, अतिशय सुंदर असा चित्रपट आमचे सासवडचे सुपुत्र कला दिग्दर्शक संदीप इनामके व आप्पासाहेब बोराटे या सर्व टीमचे प्रथमतः मी आभार मानतो की अतिशय संवेदनशील असा हा महात्मा फुलेंचा जीवनपट वस्ताद लवजी साळवे तसेच बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवरायांवरती सर्वप्रथम लिहिलेला पोवाडा या चित्रपटामध्ये, तसेच संत शिरोमणी सावता महाराज यांचं अभंगाचं अतिशय उत्कृष्टपणे आणि सर्व दर्जेदार पात्रांच्या मार्फत या चित्रपटाने आत्तासुद्धा आपल्या समाजातील अत्यंत चालू असलेल्या काही अनिष्ट प्रथा याच्यावर सर्वांनी काटकशाने आपल्या मुलांनी त्याच्यावर निश्चितच विचार करावा की जे काही दैवत या सर्वाच्या वरती चालू असलेला अंधार का सर्व की कुष्ठ प्रकार जे आहेत समाजामध्ये अजूनही त्या प्रकारे चालू आहेत, जे महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला साधारण 150 वर्षापूर्वी जो गुरुमंत्र दिला तोही आपण विसरलो की काय, अशा पद्धतीवरती आज आपण समाज प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करणारा अशा पद्धतीने आपली आत्ता वाटचाल चालली आहे. त्याच्यावर हा एकदम चांगल्या प्रकारे प्रकाशझोत करणारा असा चित्रपट आहे. आवर्जून सर्वांनी पाहावा. आम्ही सर्वांनी पाहिला आणि आपण आपल्या नक्कीच येणाऱ्या पुढच्या पिढीला महात्मा फुल्यांचं हे कार्य की अत्यंत खडतर अशा त्यांचं ज्यावेळेस सामाजिक सत्यधर्म हे पुस्तक ते लिहित होते, त्यांच्या उजवी बाजू पूर्णपणे पॅरालिसिस झाली होती, तरीसुद्धा त्यांनी हा सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाची तत्त्वे ही संपूर्ण समाजाला कळावीत म्हणून त्यांनी ते पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहिलं. हे आजच्या पिढीला कळावं म्हणून तरी सर्वांनी हा चित्रपट पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो.